श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष साखर पोहे करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप पोहे, 2 चमचे साखर, 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं, पाव चमचा वेलची पूड। पोहे स्वच्छ धुवून घेत यात साखर, ओल्या नारळाचा चव, वेलची पूड घालायची आणि हे जिन्नस एकत्रित मिसळून घ्यायचे। झाले आपले श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष साखर पोहे तयार। श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष गोपाळकाला करण्यासाठी लागणारे साहित्य: पाव कप दही, चवीनुसार साखर, चिमूटभर मीठ, 1 मोठा चमचा भिजवलेली चणा डाळ, डाळिंबीचे दाणे, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली काकडी, 1 मोठा चमचा खवलेलं ओलं खोबरं, 2 मोठे चमचे मुरमुरे, 2 मोठे चमचे ज्वारीच्या लाह्या, 2 मोठे चमचे धुवून घेतलेले पोहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, 1 चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा आल्याचा कीस। दह्यात साखर, मीठ, भिजवलेली चणा डाळ, डाळिंबीचे दाणे, काकडी, ओल्या नारळाचा चव, मुरमुरे, ज्वारीच्या लाह्या, पोहे आणि कोथिंबीर घालत यावर तूप, जिरं, मिरची, आल्याची फोडणी घालायची। झाला आपला श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष गोपाळकाला तयार। आता आपण साखर पोहे बनवूया। त्यासाठी इथे ना मी एक पाव कप पोहे घेतलेत। हे पोहे असे स्वच्छ धुवून घ्यायचेत, भिजत घालायची गरज नाही, फक्त धुवून घ्यायचे 2 ते 3 वेळा। आता हे पोहे एका डिश मध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये घालूयात 2 चमचे साखर, ओल्या नारळाचा चव 2 चमचे आणि वेलची पूड। हवं तर तुम्ही डाळिंबाचे दाणे पण यामध्ये घालू शकता। आता हे मिक्स करूया आणि साखर पोहे इथे बनवून तयार आहे। आता बनवूयात गोपाळकाला। त्यासाठी इथे पाव कप दही मी घेतलेलं आहे। यामध्ये घालूयात साखर चवीपुरते आणि चिमूटभर मीठ। हे छान मिश्रण फेटून घ्यायचे दह्याचं। हे मिश्रण मस्त फेटून झालं की यामध्ये आपण उरलेले सगळे जिन्नस घालूया। तर इथे आहे माझ्याकडे चणा डाळ। ही स्वच्छ धुवून भिजत घातली होती 6 तास। डाळिंबाचे दाणे, काकडी बारीक चिरलेली, ओल्या नारळाचा चव 1 चमचाभर आणि धान्यांमध्ये आता इथे मी घालतेय मुरमुरे, ज्वारीच्या लाह्या, धुवून घेतलेले पोहे। हा आहे ना खूप चवीला अप्रतिम लागतो गोपाळकाला। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळे जिन्नस आहे ना यामध्ये मिक्स करूया आणि याला देऊयात तडका। फोडणी करता चमचाभर साजूक तूप गरम केलेलं आहे। गॅस बंद करते कारण ते बऱ्यापैकी गरम झालंय। यामध्ये घालूयात जिरं। जिरं मस्त फुललं पाहिजे। आता मिरचीचे तुकडे आणि त्याचबरोबर आल्याचा कीस। हे परतून घेऊयात मिनिटभर आणि मस्त खमंग अशी फोडणी बनवून तयार आहे। आता हा तडका आपण घालवणार आहोत हे जे गोपाळकालाचं मिश्रण आपण बनवून घेतलंय त्यावर आणि ही चुरचुरीत फोडणी अशी मिक्स करूयात। गोपाळकाला पण बनवून तयार आहे।